आता इथे आपल्याला जायचंय ह्या समोरच्या घरा आम्ही जा आतमध्ये बस जा आतमध्ये बस जा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत खारेपाटणला. कुणालच्या बाबांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी चाललो आहे घरभरणीला. म्हणजे मी आणि कुणालचे बाबा आम्ही दोघंच जण जाते. कुणाल काय येत नाही, कारण कुणालचं बघा ऑफिस चालू आहे ना, त्याच्यामुळे घरातलं तर सगळं आवरलं आणि आता निघालो आहे. निघता निघता 11 वाजलेत. तसं काय आहे, वेळेत निघायचं होतं, पण काय करणार, घरातले कामं केल्याशिवाय काय बघा घरात म्हणजे निघता येते असं येते. त्यामुळे झालं आहे, सगळं तयार झालं आहे. थोडासा पसारा पडला आहे घरामध्ये, म्हटलं म्हणजे आल्यानंतर आवरून घेईन. तर त्यांच्यासाठी आता घरभरणी आहे ना, तर काहीतरी न्यायला हवं ना. तर आहेर घेतलेलं आहे, साडी घेतलेलं आहे आणि एक शर्ट पीस घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तर ह्याच्यामध्ये शर्ट पीस आणि साडी घेतले आणि ही माझी पर्स. आता निघूया. हे बघा, हे सगळं पसारा असा पडला आहे. नंतरला म्हटलं आल्यावरती उचलता येईल. चला, लेट झालं आहे. कुणालच्या बाबांची बोंबाबोंब चालू आहे. कुणालचा फोन चालू आहे. त्याला म्हटलं हाफ डे घे, तर नाही म्हणतो तो. होता आई नको, माझा ऑफिस चालू आहे. कुणाल जरा आड्या बंद करा. आणि हे बघा कुणालचे बाबा. झालं? हां झालं. सगळ्यांना गुड मॉर्निंग तर करा. गुड मॉर्निंग. आता 11 11:30 ना. ते लेट झाले ना, म्हणून जरा रागवलेत माझ्यावरती. उशीर झाला ना म्हणून. लवकर कर लवकर कर, घरातलं काम होणार तेव्हा निघणार ना बाई माणूस. ते कुणालच्या बाबांचे मित्र आहेत, ते मुंबईचे ना. मुंबईचे मित्र आहेत. हां. आणि घर आता कुठे खारेपाटणला शेजवली गावात बांधलंय त्यांनी. ते काय आपल्या इकडे बघून त्यांना त्या आईला पण बांधायचं होतं ना, म्हणजे आई वडिलांची इच्छा होती बांधायची. आता आपल्या याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी पण जागा घेऊन विकत जागा घेऊन बांधलंय. म्हणजे 2 वेळा त्या ना आम्हाला इथे भेटायला आले होते, जेव्हा आपण बघा हे घर वगैरे बांधलं ना त्यावेळेस. आणि आमंत्रण त्यांनी आम्हाला तेव्हाच दिलं होतं. म्हणजे काही जेव्हा त्यांनी घर बांधायला घेतलं ना, त्यावेळेसच त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं की असं असं आहे. हेच सांगूनच गेले होते. तारीख वगैरे त्यांनी सांगितली होती, मे महिन्यामध्ये आम्ही करणार वगैरे आणि तुम्हाला यायचंच आहे असं त्यांनी आधीपासूनच आमंत्रण दिलेलं आहे. तिकडे कसा रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्या गावामध्ये, अजिबात फोन वगैरे काय लागत नाहीये. त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. पण त्यांनी कसं आधीच आम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामुळे ही तारीख ना आम्ही लक्षात ठेवलेली आणि त्याच्यामुळे आज वेळात वेळ काढून आम्ही निघालोय. चला निघूया ना. तर मुंबई गोवा हायवेचा हा रोड आहे आणि तिथून बघा आमचा प्रवास सुरू झालाय. जास्त लांब नव्हतं, म्हणजे समजा ना एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला प्रवास करायचा आहे. गावच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हायवेवरनं जातो ना, त्यावेळेस काही वाटत नाही, आपण पटकन पोचतो. पण जेव्हा एखाद्या गावामध्ये शिरतो त्यावेळेस मग ॲड्रेस शोधताना थोडासा जरा वेळ जातो. आता आज काय झालं की तिथे म्हणजे रेंजचा पण प्रॉब्लेम तिथे आहे. म्हणजे अजिबात तिथे फोन वगैरे कोणाचंच काही लागत नाही. लोकेशन पण तिथे म्हणजे काही उपयोगच नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला विचारत जायचं होतं. आम्ही ना त्यांचे भाऊ आहेत, चुलत भाऊ, त्यांना मुंबईला फोन लावला होता आणि मग त्यांच्याकडनं परफेक्ट असा ॲड्रेस घेतला होता आणि मग आम्ही निघालो. तर हायवेवरनं साळीस ते वारगाव असं करत खारेपाटणला पोहोचलो आणि त्यानंतर खारेपाटणच्या पुढे शेजवली गाव असं आलं. तिथे जातेवेळेस आम्ही 1-2 ठिकाणी असं विचारलं, म्हणजे विचारतच आम्ही गेलो. आणि जेव्हा पण आपण बघा प्रवास करतो ना गावच्या ठिकाणी, आता इतक्या दिवसांचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते, आपण ज्या वेळेस आडगावात जातो तर म्हणजे मॅपवरती आपण जातो, पण कधी ना कधी मॅपसुद्धा धोका देतो आणि असं आमच्या बाबतीत 2-3 वेळा झालेलं आहे. त्याच्यामुळे परफेक्ट ॲड्रेस जर का आपल्याला पाहिजे असेल तर कोणाला तरी विचारायचं. रस्त्यात ओळखीचं, म्हणजे असं ओळखीचं नाही, पण दुकान वगैरे असतात किंवा अनोळखी माणसं वगैरे कोण असतात ना, त्यांना विचारलं की ते सहज आपल्याला सांगतात की असं जा तसं जा म्हणून. त्याच्यामुळे विचारतच आम्ही आता निघालो होतो तिथे जायला ना. शेजवली नाही काम चालू आहे वरती बघ. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपण खारेपाटणला आलेलो आहोत, शेजवली गावात जातोय. कोणाला तरी विचारायला पाहिजे, विचार कोणाला तरी. माणसं तर लागू दे, इथे गरज वरती नाक्यावर विचारून फायदा नाही, काम करणारी माणसं त्यांना माहिती नाही. तिर्लोटकर वाडी कोण दिसत पण नाही. ते तिर्लोटकर वाडी कुठे आहे? तिर्लोटकर वाडी बाबू वालियात जायचं. वालियात त्यांना नाही माहिती. हे श्री नीनादेवी मंदिर, गाव शेजवली. हे बाबू
आतमध्ये जाऊन विचारू ना, इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे मंदिरात. नाही ना ते येईल नाही वालिया वालिया तिर्लोटकर वाडी ना. बघू वालियात जाऊचा सरळ खाली. हा बरोबर आहे ना. बरोबर आलो. काय गाव लागायला सुरुवात झाली ना, घर एका दिसायला सुरुवात झाली. मातीचा सुगंध आला, मातीचा शेणाचा. हे काय ग्रामपंचायत आहे. शेजवली ग्रामपंचायत आहे. बापरे शेजवली गाव किती आतमध्ये आहे म्हणून. इथेच असणार. ग्रामपंचायत आली म्हणजे हे आलं, गाव आलं आता. समजलं. हे काय घर दिसतात ना समोर. हे पण मंदिर आहे इथे कुठेतरी. आता आईना विचार. ताई वालियात जाऊचा. सरळ ना. किती 5 मिनिटावर. हा ओके. तिरलोट करत ना ताई. आणि हे बघा आम्ही ना पोचलो आता. इथे आपल्याला जायचं आहे. ह्या समोरच्या घरामध्ये पूजा आहे. हे कुणालच्या बाबांचे मित्र आहेत ना, त्यांचं घर हे. त्यांच्याकडे पूजा आहे की नाही चालू आहे आता. झालं चला लवकर. मुंबईला राहून त्यांनी आता गावी बघा घर बांधलेलं आहे. या गोष्टीचं आम्हाला की नाही विशेष कौतुक वाटतं. आणि आम्ही जेव्हा पोचलो इथे त्यावेळेस इथे पूजा चालू होती. अशा प्रकारे सर्व पूजेची बघा मांडणी केली होती. म्हणजे एकीकडे होम पण चालू होतं, एकीकडे सत्यनारायणची पूजा आहे ना ती चालू होती. तर हे कुणालच्या बाबांचे मित्र आणि त्यांची बायको आहे ती जे सत्यनारायणच्या पूजेला बसले होते. त्यांचे आई वडील आहेत ना, त्यांची आम्ही भेट घेतली आणि मग बाहेर येऊन बसलो. ह्या बघा ह्या काकी आहेत ना, ह्या त्यांच्या आई आहेत. त्या आल्या माझ्याजवळ, गप्पा गोष्टी आमच्या झाल्या. थोडंसं त्यांचं जे देवाची विधी वगैरे आहेत ते थोडेसे मी कॅप्चर केलेले आहेत. आणि त्यांची गावकी जे आहे म्हणजे गावचं एक ढोल पथक होतं ते सुद्धा मला असं खूप प्रचंड आवडलं. आणि कुठेतरी मला असं वाटलं की नाही ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. म्हणजे जेव्हा आपण बघा एखाद्या गावात जातो आणि त्या गावच्या काही रीतिरिवाज असतात, तर गावकरी जे होतं ना ते पण छान प्रकारे इथे म्हणजे ह्यांना की नाही फॅमिलीला मदत करत होते. हे सगळं पाहून की नाही मला असं खूप बरं वाटलं. तर थोडीशी क्लिप मी इथे ॲड करते, जरूर सगळ्यांनी बघा. इथे मी कोणताच व्हॉइस ओव्हर देणार नाही आहे त्या क्लिपला, कारण जे त्यांनी वाद्य वाजवलं आहे खूप सुंदर वाजवले. मला ते खूप असं आवडलेलं आहे.
तर कसं वाटलं तुम्हाला वाद्यपथक जरूर सांगा सगळ्यांनी कमेंट करून. तर इथे पूजा बघा झाली होती सत्यनारायणची आणि लगेच मग आम्ही पाया पडायला सुरुवात केली. एक गोष्ट मला तुमच्याशी अगदी मनापासून शेअर करावीशी वाटते, म्हणजे स्वतःचं हक्काचं घर गावच्या ठिकाणी झालं याचा जो आनंद, म्हणजे संपूर्ण फॅमिलीच्या चेहऱ्यावरती हा आनंद, त्यांच्या डोळ्यामध्ये तो आनंद दिसत होता. ह्या ज्या काकी बघा आहेत ना, म्हणजे त्या जेव्हा आपल्याकडे आल्या होत्या भेटायला, आपल्याला हे घर बघायला आपलं आलं होतं त्यावेळेस त्यांची अशी इच्छा होती, म्हणजे त्या माझ्याजवळ बोलल्या होत्या की आम्हाला पण स्वतःचं असं घर बांधायचं आहे आणि खूप अशी इच्छा आहे अशी झाडं वगैरे लावायची. आणि आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली हे बघून की नाही मला असं खूप असं बरं वाटलं, खूप समाधान मिळालं. तर संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर आता इथे आहेर देण्याचा कार्यक्रम बघा चालू आहे. त्याच्यानंतर ह्या वहिनींनी माझी ओटी वगैरे भरली, म्हणजे खूप छान प्रकारे आमचा त्यांनी पाहुणचार केला. म्हणजे आमची पण थांबायची इच्छा होती, पण माझं पण थोडंसं जरा बाहेरचं वगैरे काम होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ काही मला थांबता आलं नाही. देवाच्या पाया पडलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा ना निघण्याची तयारी केली. चला हा बाबा कुठे गेले? चला चला नंतर नेक्स्ट टाइम. हा चला. अच्छा हा नाही आम्हाला माहिती नाही ना. ती पूजा होती ना तुमच्या इथे मंदिरात. चला हा घर छान बनलंय, नेक्स्ट टाइम येऊ महा. हा चला चला आता आम्ही ना घरी जायला निघालोय आणि समोरच्या झाडाला फणस बघा किती आहेत. फणस फणस फणस. चला हा चला महा. भेटू परत. तर आता आम्ही निघालो बघा तिकडनं. 2:15 वाजले आम्हाला तिकडून बाहेर पडताना. आता कुठे आम्ही ग्रामपंचायत शेजवली गावात आलो ना, तिथे पोहोचलोय. आणि आता अगोदर आम्ही तरळ्यात जाणार आहोत, काम आहे थोडंसं तिकडचं, आणि मग नंतरला मग आम्ही घरी जाणार. असं 1-2 वस्तू आपल्याला घ्यायच्या तरळ्यात म्हणून. कुठे गेले माझे बछडे, ए माझी छोना मोना, कुठे गेले वाघ्या माझा? हा बघा घरी आल्यानंतर 2 जण शेवरी ते दोघांना आता खाऊ दिला, आणलं होतं त्यांच्यासाठी, ते दिलं, खाल्लं नाही आणि आता गप आहेत. बाबू कुठे गेली आई, कुठे गेलेली? त्यांना असं वाटतं ना कुठे गेलेली आणि कुठे नाही, नुसते हैराण करतात आल्यानंतर एवढं उन्हात ना. पण बाबू ये आता बाहेर नाही जायचं, ऊन आहे बाहेर, या इथं नाही जायचं बेटा बाहेर, जा जा गाई करा जा. आता खाऊ खाल्ला ना, खाऊ खाल्ला ना. कुठे गेलेली आई? टाटा गेलेली आई, टाटा गेली. ओ गो माझे बच्चे, ओले ओले माझी छोनुडी, माझी छोनुडी. जा आता गाई करा, जा 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 जा. घरी येईपर्यंत आम्हाला 3:30 वाजले. तरळ्यात पण आम्ही गेलो होतो ना, तिथे अर्धा-पाऊण तास गेला, कारण ह्या दोघांचं म्हणजे भाग्यश्री यांचं पण थोडंसं 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या. दूध घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता घरी निघून आलो. आणि आता काय आपलं घरातलं आहे काम, ते बाकी थोडंसं ते करून घेणार आणि मग झालं. खूप छान कार्यक्रम झाला होता ना, आवडलं ना, मस्त होतं ना कार्यक्रम. नाही कार्यक्रम छान झाला त्यांचा. इतकंच की घर वगैरे कसं आम्हाला बघायचं होतं, पण काय झालं की खूप अशी माणसं वगैरे होती, म्हणजे पाहुणे वगैरे भरपूर असे होते, त्याच्यामुळे राहिलं मग. आणि ते सर्वजण पण खूप असे घाई गडबडीमध्ये होते, त्याच्यामुळे म्हटलं राहून गेलं. पण नेक्स्ट टाईम तिकडे आम्ही जाणार आहोत त्यांचं घर बघायला. खास करून घर खूप छान बांधलं आहे, मला खूप आवडलं. आणि असं मी त्यांना म्हणाले पण की घर तुमचं खूप सुंदर बांधलेलं आहे, म्हणजे किती रूम आहेत काय नाही, नंतरला आम्ही काही जाऊ ना त्यावेळेस बघणार मी आणि नक्की तुमच्याशी शेअर करेन मी, कारण खूप असं मला आवडलं आहे. तुळशीचं वृंदावन वगैरे खूप छान त्यांनी असं घर बांधलं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.